उडदाचे पापड ह्या उन्हाळ्यात बऱ्याच जणांनी बनवले असेल, तर आपण उडदाच्या पापडपासूनच आज झटपट पापड चटणी पाहणार आहोत। पापड चटणी बनवण्यासाठी इथे मी 4 उडीद पापड घेतले आहे। हे पापड आपण गॅसवर भाजून घेऊया, जसे व्हिडिओमध्ये दिसते तसे। हाताने अशा प्रकारे जर तुम्हाला भाजता येत नसेल तर तुम्ही इथे चिमट्याचा वापर करू शकता। तर अशा प्रकारे मी सर्व पापड हे भाजून घेतले आहेत। पापड चटणी बनवण्यासाठी आपण पहिले ह्या पापडाचा कुस्करा करून घेऊया। पापडाचा चुरा तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक करू शकता। त्यानंतर ह्यामध्ये घालूया एक बारीक कापून घेतलेला कांदा, एक टोमॅटो। त्यानंतर ह्यामध्ये जाणार आहे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता। चवीनुसार मीठ घालूया आणि चमच्याने हे व्यवस्थितपणे सर्व मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण एक फोडणी बनवणार आहोत। त्यासाठी मी पॅनमध्ये घालते 1.5 चमचा तेल। तेल चांगले गरम झाले की गॅस बंद करायचा। त्यानंतर ह्यामध्ये घालूया 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मिरची पावडर। तर गॅस हा बंदच करायचा, कारण मिरची पावडर ही जळू शकते। आणि आपण बनवलेल्या पापडाच्या चटणीवर ही सर्व फोडणी घालूया। त्यानंतर ह्यावर अर्ध्या लिंबाचा रस पिळूया आणि व्यवस्थितपणे मिक्स करूया। तर पहा, अशा प्रकारे आपली पापडाची चटणी तयार आहे। ही पापडाची चटणी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा तशीच चाट म्हणूनही खूप छान लागते। अशा पद्धतीने पापडाची चटणी तुम्ही नक्कीच बनवून पहा। तर फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।